योहान याचा पहिला अध्याय आणि यातील 1 ते 5 वचन आपण वाचूया. जॉन चॅप्टर 1 वर्सेस 1 to 5. योहान अध्याय 1 यातील 1 ते 5 वचन आपण वाचू. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही. त्याच्या ठाई जीवन होते आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. आमेन. प्रभूची स्तुती असो. बायबलचं वचन सांगतं की प्रारंभी शब्द होता. मुळात उत्पत्तीच्या ग्रंथात आणि योहानाच्या पुस्तकात दोन्हीकडे प्रारंभ दिलेला आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस आपण पहिल्या अध्यायाचं पहिलं वचन पाहतो, मोशे हा जो आहे याने जे नियमशास्त्र आहे, उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना, अनुवाद, ही सुरुवातीची पुस्तकं त्याने लिहिली. आणि पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये तिथं पण शब्द आलेला आहे. जेनेसिस 1:1, उत्पत्ती 1:1 मध्ये सगळ्यात पहिलं वचन प्रारंभी, सगळ्यांनी म्हणा प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली. इथं पण काय शब्द आहे? प्रारंभी. आणि या ठिकाणी योहानाच्या पुस्तकाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात बायबल सांगते की प्रारंभी शब्द होता. दोन्हीकडे प्रारंभ आहे. शुभवर्तमानाची सुरुवात मत्ती, मार्क, लूक, योहान या 4 पुस्तकांनी होते. इथे पण एक सुरुवात आहे, तिकडे पण एक सुरुवात आहे. आता ती जी सुरुवात आहे उत्पत्तीची, ती उत्पत्ती कोणाची आहे? ती मानवाची उत्पत्ती आहे. किती लोक आमेन म्हणतील? ती उत्पत्ती विश्वाची उत्पत्ती आहे. ती उत्पत्ती जगाची सुरुवात आहे. परंतु ही जी सुरुवात आहे ही सुरुवातीच्या आधीची सुरुवात आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कुठल्याही गोष्टीची सुरुवात होण्याच्या आधी देवाच्या प्रिय लोकांनो, जर कोणी होता तर त्याचं नाव आहे यहोवा परमेश्वर. हालेलुया. ज्यावेळेस काहीच नव्हतं तेव्हा माझा आणि तुमचा देव होता. हालेलुया. एक दिवस असा येईल जीवनात की तुम्हाला वाटेल आता माझ्याकडं काहीच नाही, पण लक्षात ठेवा, काही नसलं तरी तुमच्याकडं तुमचा देव असणार आहे, तुमच्याकडं तुमचा परमेश्वर असणार आहे. का? कारण की जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा माझा देव अस्तित्वात होता. जेव्हा काहीच नव्हतं त्यावेळेस परमेश्वर होता. जेव्हा काही आहे तेव्हा पण तो आहे. जेव्हा काही नसणार तेव्हा पण तो असणार आहे. कारण की तो देव अल्फा आणि ओमेगा आहे. हालेलुया. तो प्रारंभीचा परमेश्वर त्याच्या पवित्र वचनात आपण पाहतो योहान 1:1 मध्ये की प्रारंभी शब्द होता. सगळ्यांनी म्हणा प्रारंभी शब्द होता. प्रारंभी शब्द होता. हालेलुया. सुरुवातीला काय होतं? प्रारंभी फक्त शब्द होता, बाकी काहीच नव्हतं. आणि त्या शब्दाला बायबल सांगतं की प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. प्रारंभी काय होतं? फक्त शब्द होता. त्या शब्दाशिवाय काहीच नव्हतं. आणि हा शब्द देवाच्या बरोबर होता. आता काही लोकांना कन्फ्युजन आलं असेल, असं पण सांगता सुरुवातीला काहीच नव्हतं, शब्दच होता, मग परत देव कुठून आला? हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रारंभी शब्द होता. शब्द, समजा हा शब्द इथं उभा आहे आणि शब्दाने देवाच्या गळ्यात हात घातलाय. खूप पॉवरफुल स्टेटमेंट आहे. हालेलुया. एकमेकांना घट्ट धरलाय. प्रारंभी शब्द होता आणि तो शब्द देवाच्या बरोबर होता. आणि बायबल सांगतं की हा शब्द जो होता तो देव होता. हालेलुया. याचा अर्थ शब्दामध्ये आणि देवामध्ये फरकच नाही. हालेलुया. तो शब्द स्वतः देव आहे. तो शब्द स्वतः यहोवा परमेश्वर आहे. तो शब्द स्वतः जो अनादी कालापासून अनंत कालापर्यंत असणारा देव आहे, त्याचं अस्तित्व दर्शवणारा आहे. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. देवाच्या प्रिय लोकांनो, जर हे वचन बारकाईने आपण वाचलं तर तिथं आपल्याला कळतं की इथंच देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्रैक्य देव सुरुवातीपासून आहे. आमेन. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. यहुद्यांना का अजून
ह्या गोष्टीचं गमक कळालेलं नाही. त्यांना देव जो बाप माहिती आहे, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, हा त्रैक्य देव एक परमेश्वर आहे हे त्यांना ठाऊक नाही. पण ह्याचं रहस्य जुन्या करारात दिलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जुन्या कराराचा ज्यावेळेस तुम्ही सखोल रीतीने अभ्यास करता, एक एक वचनाची फोड करता, एक एक वचनाकडे तुम्ही लक्ष देता, त्यावेळेस तुम्हाला तिथं पवित्र आत्म्याचं पण अस्तित्व दिसतं, तिथं तुम्हाला येशू ख्रिस्ताचं पण अस्तित्व दिसतं. आणि सरते शेवटी एक गोष्ट आपल्या लक्षात येते की परमेश्वर जो देव आहे त्याला एक पुत्र पण आहे आणि त्याचा पवित्र आत्मा पण आहे. हालेलुया. देव पुत्रापासून वेगळा नाही आणि देव आत्म्यापासून वेगळा नाही. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा हे एक परमेश्वर आहे. हाच प्रारंभीचा शब्द आहे. आमेन. हे रिव्हिलेशन करण्यासाठी, हे अर्थ कळण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे देवाचा पवित्र आत्मा. त्या पवित्र आत्म्याशिवाय आम्हाला या गोष्टींचा उलगडा होऊ शकत नाही. हालेलुया. जेनेसिस चॅप्टर 3 वर्स 22. उत्पत्ती 3 आणि 22. ही सगळी स्टोरी झालेली आहे जिथं आदामाने फळ खाल्लंय, हवेने खाल्लं, आदामाला दिलं, मनुष्य पापात पडलाय आणि त्याच्यानंतर परमेश्वर देवबाप म्हणतो, मग परमेश्वर देव म्हणाला, पहा मनुष्याला बरे वाईट कळू लागून तो आमच्यातल्या, कुणासारख्या, कुणातल्या, आमच्यातल्या एका समान झाला आहे. तर आता कदाचित तो आपला हात जीवनाच्या झाडाला लावून त्याचेही फळ काढून खाईल व सर्व काळ जिवंत राहील. हे पॉवरफुल वचन आहे. इथंच एक रहस्य दडलंय. आता मनुष्य माझ्यासारखा झालाय नाही, आमच्यातील म्हणजे एक नाही, अनेक वचनी. तुम्हाला कळतंय? आमच्यातल्या एकासारखा म्हणजे परमेश्वराने त्याची उपस्थिती या वचनामध्ये दाखवलेली आहे की यहोवा देव हा एकटा नाही, त्याच्याबरोबर पुत्र आणि पवित्र आत्मा पण आहेत. हालेलुया. आमच्यातील एकासारखा हे कोण म्हणतंय? देवबाप. म्हणजे कुणासारखा झाला माणूस? कुणासारखा? आमच्यातल्या एकासारखा म्हणजे आता इथं पण एक गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, माणसाने पाप केल्यानंतर तो आमच्यातील एकासारखा झाला, तिघांसारखा नाही, एकासारखा झाला. मग तो देव बापासारखा झाला, देव पुत्रासारखा झाला की देव पवित्र आत्म्यासारखा झाला? कुणासारखा झाला? खूप मोठं गूढ रहस्य आहे. ऐकता तुम्ही? समजून घेतलं तर समजणार. परमेश्वराला टाइम फ्रेम नाहीये. तुम्ही घड्याळात बघता, आहे की नाही? 7ला चर्च आहे, 7:30ला येता, हो की नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण वेळ घड्याळात का बघतो? वेळेसाठी बघतो, आहे की नाही? टाइम. एक्झाम सकाळी 10 वाजता आहे, 2ला गेलं तर चालेल का? पैकीच्या पैकी मार्क मिळतील की नाही? बोलत नाही तुम्ही. मिळतील. 10ला एक्झाम आहे, कितीला जायला लागणार? 10च्या आधीच जावं लागणार. एक्झाम हॉलमध्ये 10ला तुमच्या हातात पेपर पडला पाहिजे. लेट गेलेला अलाउड होणार नाही, आत घेणार नाही कोणी, परीक्षा देता येणार नाही. वेळेचं महत्त्व आपल्याला आहे. हे टाइम कशावरती ठरलेला आहे? आपला वेळ घड्याळावरती. घड्याळ कशावरती चालतं? पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतोय, बरोबर? आणि पृथ्वी कोणाच्या भोवती फिरते? भूगोल वाचलं की नाही थोडं? पृथ्वी कोणाच्या भोवती फिरते? ही पृथ्वी सूर्याच्या भोवती एकदा फिरून परत पहिल्या जागेवरती येते तेव्हा 1 वर्ष पूर्ण होतं. त्या 1 वर्षाला धरून पृथ्वीचं फिरणं, एकदा फिरणं म्हणजे 24 तास. पूर्ण एकदा सूर्याभोवती फिरणं म्हणजे 1 वर्ष. हे गणित आपल्यासाठी आहे. पण माझा देव कोणाच्या भोवती फिरत नाही. हालेलुया. त्याला घड्याळाची गरज नाही, त्याचं घड्याळ वेगळं आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. त्याचं घड्याळ वेगळं आहे, त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे. मग परमेश्वर ज्यावेळेस बघतो मनुष्य आमच्यातील एका समान झालाय, त्या एदेन बागेत उच्चारलेला शब्द त्यावेळेसच देवबापाने येशू ख्रिस्ताला क्रूसावर खेळलेलं पाहिलं होतं. मनुष्यावर पाप आलेलं आहे
आणि त्याच वेळेस देव बापाला नंतरची हजारो वर्षानंतरची घटना दिसतीये की तो आमच्यातील एकासारखा म्हणजे येशू ख्रिस्तासारखा झालाय. कारण की माणसावर पाप आहे, तेच पाप येशूने स्वतःवरती घेतलं. दोघांकडे पाप आहे, एकसारखे झाले. तुम्हाला कळतंय? हालेलुया. येशू स्वतःच्या पापाने पापी झाला नाही, परंतु त्याने आमचं पाप स्वतःवर घेतलं आणि तो पाप असे गणण्यात आला. आमेन. लोखंडावरती लोहचुंबक घासल्याने लोखंडाचं रूपांतर लोहचुंबकात होतं. आज पूर्ण सायन्सचा क्लास आहे बरं का. प्रेज द लॉर्ड. आले भूगोल झाला, आता सायन्स विज्ञानाचा क्लास आहे. तर लोखंडाचं रूपांतर जर लोहचुंबकात होतं, त्याच प्रकारे आमचं पाप येशूने स्वतःवर एवढं घेतलं की त्याला आम्ही पापी म्हणू शकत नाही. का? कारण त्याने स्वतः जो पाप करतो त्याला पापी म्हणतात. पण त्याला पाप का म्हणतं बायबल? कारण की त्याने आमचं पाप एवढं स्वतःवरती घेतलं की त्याला पाप असं गणण्यात आलं. आणि त्याला पाप गणण्याचा काय फायदा झाला? तो ज्यावेळेस मेला त्यावेळेस आम्ही म्हणू शकलो की माझं पाप क्रूसावरती मेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. माझे शाप क्रूसावरती मेले, माझं टेन्शन क्रूसावरती मेलं, माझे आजार वधस्तंभावर मेले, माझे प्रॉब्लेम त्या वधस्तंभावर संपले, माझं नवीन जीवन सुरू झालं. का असं धैर्याने म्हणू शकतो? कारण की प्रभूने आमच्यासाठी ते काम केलं. म्हणून देवबाप म्हणतो की तो आमच्यातील एकासारखा झालेला आहे. हालेलुया. नवीन करारात असे अनेक उदाहरणं दिलेले आहेत. उत्पत्ती 11व्या अध्यायामध्ये बाबेलचा बुरुज. सगळ्यांनी म्हणा बाबेलचा बुरुज. कोणता देश आहे हो बाबेलमध्ये आता? बाबेल म्हणजे कोणता देश? इराक. लक्षात ठेवायचं कधी पण. तुम्ही एंड टाइम प्रॉफेसीचे स्टुडंट आहेत सगळे. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा आपला शिक्षक आहे. आपल्याला नेहमी लक्षात पाहिजे की जर आपण रशियाचं वॉर बनतो तर गोग मागोग देश आपल्या डोळ्यासमोर आले पाहिजेत. अमेरिका म्हटलं की स्त्रीचे पंख 12व्या अध्यायातले हे सगळे कंट्रीज आम्हाला बायबलमध्ये दिसले पाहिजेत. कुठं काय लिहिलेलं आहे? ज्यावेळेस आम्ही बाबेलच्या बुरुजाबद्दल बोलतो आमच्या डोळ्यापुढं इराक देश आला पाहिजे. इराण, इराकचा जो भाग आहे तो डोळ्यापुढं आला पाहिजे. आता तिथं लोकांनी काय केलं की आमची बाबा पांगा व्हायला नको, आपण एक मस्त टॉवर बनवूया. बोलो येशू मसीह की. पूर्वीच्या काळापासून माणसाला उंच व्हायला आवडतं आणि काय केलं त्यांनी? उंच ब्रुज बांधण्याचा प्रयत्न केला. पण परमेश्वर खाली आला. सगळ्यांनी म्हणा परमेश्वर खाली आला. आणि काय झालं बघा. उत्पत्ती 11 आणि 7 आपण वाचूया. जेनेसिस 11 वर्स 7. आता देव काय म्हणतो बघा. तर चला आपण खाली जाऊन. कोण? काय वापरलाय शब्द? आपण. चला मी खाली जातो नाही, चला. म्हणजे ज्या दिवशी हे कार्य घडलं त्या दिवशी देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा, त्रैक्य देव खाली उतरून आला होता. हालेलुया. तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू, म्हणजे ह्यांना एकमेकांची भाषा समजणार नाही. आता एखाद्याला पाणी पाहिजे, तो म्हटला नीर कोडू आहे ना. कन्नडा किती लोकांना नीर कोडू ना, बरोबर ना. प्रेज द लॉर्ड. तो म्हटला अरे मला शिवी दिली आणि याला बघतोच आता मी आहे ना. कोणी गुजरातीमध्ये काय बोलला असेल, कैसा छे भालो छे आहे ना. हा छे छे म्हणतोय. हा छे 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 असं काय करू नको. भाषांचा गोंधळ झाला. कोणी तमिळ बोलतंय, कोणी तेलुगू बोलतंय, कोणी कन्नडा बोलतंय, कोणी स्पॅनिश बोलतंय. भाषांचा उगम तिथं झाला. वेगवेगळ्या भाषा. कोणी वीट मागतंय तर त्याला असं वाटतं की ह्यानी पाणी मागितलंय. तो पाणी, अरे वीट मागतोय वीट. मग तो ओरडतोय, भांडणं होत आहेत एकमेकांचे. मग त्यांनी एक डिसिजन घेतला. तुझी कोणती भाषा, काय बोलतो तू? चल तुम्ही इकडे व्हा, तुम्ही इकडे, तुमची सारखे तुम्ही इकडे व्हा. सगळ्या जगात माणसांची पांगापांग झाली. हालेलुया. देव खाली आल्यावर लोकांची पांगापांग झाली. पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्मा खाली आल्यावर देवाच्या दासांची पांगापांग झाली आणि अख्ख्या विश्वात पवित्र आत्म्याचं कार्य वाढलेलं आहे. देवाचं सामर्थ्य वाढलेलं आहे. परमेश्वर आला की तो तुमची पांगापांग करतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मी तो पास्टर नाही की गुरुवारचं यायचं बरं का, नाही आलं तर देव मारेल तुम्हाला. रविवारचं यायचं बरं का, नाही तर मग हंटर आहे तुम्हाला. देवाच्या प्रिय लोकांना कुठंही असा पण येशूचे गुण हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू कदाचित उद्या एखाद्याला सांगल, प्रभू तुम्हाला सांगल ऑस्ट्रेलियाला पाठवतोय, त्या दिवशी प्रार्थना करून घ्या नक्की. आमेन. हालेलुया. प्रभू तुम्हाला घेऊन जाईल. जर देवाची योजना आपल्या जीवनासाठी आहे, ज्या मंडळीत देवाने ठेवलंय, देवाची स्तुती
असो, पण कधी काही लोकांना विशेष कामगिरीसाठी परमेश्वर एखाद्याला विशेष ठिकाणी पाठवतो, तर आपण ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या ठिकाणी देव उतरून आला आणि सांगितलं की आपण खाली जाऊया. तर ह्यामध्ये त्रैक परमेश्वर आपल्याला दिसतो. आणि एक दिवस असा आपल्याला पाहायला मिळतो की परमेश्वराने योजना केली आणि जो प्रारंभीचा शब्द आहे, परत योहान याचा 1 अध्याय आणि 1 वचन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रारंभी काय होता? शब्द कोणाचा होता? आणि तो शब्द काय होता बरं? देव होता. तोच प्रारंभी देवासह होता, तोच होता, बाकी कुणीच नव्हतं. जेव्हा कुणीच नव्हतं त्यावेळेस तो शब्द देवासह होता. आणि त्याच अध्यायात 14 वचन आपण वाचूया, योहान 1 आणि 14. शब्द देही झाला. सगळ्यांनी म्हणा, शब्द देही झाला. शब्द देही झाला म्हणजे काय? शब्द देही झाला याचा अर्थ काय? काय सांगता येईल? ऐका, लहान मुलांची कोणी शिक्षिका आहे तिथं, लहान मुलं स्कूलमध्ये, त्यांच्याशी कसं बिहेव करता तुम्ही? लहान मुलांना शिकवताना त्या लहान मुलांच्या प्रमाणे विचार करायला लागतो, हो की नाही? हो का नाही? बच्चों को सिखाते समय आपको कैसे विचार रखने चाहिए? ये बच्चे क्या सोचेंगे, इनको कैसे सिखाएंगे तो ये समझेंगे. काय बोलल्यानंतर त्यांना कळणार आहे. लहान मुलांना शिकवण्यासाठी लहान मुलांना त्यांच्यासारखं ट्रीट करावं लागतं, हो की नाही? काही लोकांना प्राण्यांची खूप आवड असते की नाही? मांजर, कुत्रा, रॅबिट, आता पूर्ण लिस्ट घेऊ नका माझ्याकडून, पण फक्त लक्षात ठेवा. तर काही लोकांना जनावरांची विशेष आवड असते. एखाद्याला बालपणापासून त्यांनी घोडे सांभाळलेत, समजा त्याच्या घरी 20 घोडे आहेत आणि तो बालपणापासून त्यांना सांभाळतो आणि त्याला घोड्यांमध्ये राहायला आवडतं. एक दिवशी अचानक त्याला सांगितलं की आमच्या 4 मांजरी सोडून जातो. त्याला नाही समजणार ते कसं त्यांना खायला द्यायचं. तो घोड्याचं जेवण मांजरीला आणून देईल, मग मांजरी पण घोड्यासारखे पळतील. असं नको करायला. ज्याचं काम त्यांनी करायचं, त्या जनावरांची माहिती त्यांना होते. मांजरी बरोबर बोलताना पण लोक तिचाच आवाज काढून म्हणतात, म्याव, आहे की नाही? बघितलं की नाही तुम्ही? त्याच्यासारखं व्हावं लागतं. आमच्याकडे येताना देव आमच्यासारखा झाला, हालेलुया. आम्ही माती आहेत, परात्पर परमेश्वराला त्याच्या पुत्राला मातीच्या शरीरात पाठवावं लागलं, हालेलुया. जसं एखादा चेक एनवलप मध्ये टाकून तुम्ही देता, तसा तो चेक ह्या एनवलप मध्ये आला आणि आमच्यामध्ये तो उभा राहिला, हालेलुया. पण लक्षात ठेवा, चेकची व्हॅल्यू कुणाला एवढी पेड करता येणार नाही. तो सगळ्यात मूल्यवान आहे, तो सगळ्यात महान आहे. तो देवाचा पुत्र जगामध्ये आला. येशू ख्रिस्त जगात आला त्यावेळेस तो शब्द देही झाला. त्याने मानवासारखं देह धारण करून तो आमच्याकडे आला. सैतान ज्यावेळेस आमच्याकडे आला तो कसा आला सांगा? आता तुमचं होऊ द्या थोडंसं. सगळ्यात संदेश मी एकट्याने देणं बरं वाटत नाही. कसा आला? सापासारखा आला. कसा आला? एदेन बागेत कसा होता तो? सैतान सापासारखा आला. सर्पाच्या द्वारे तो माणसाशी बोलला. पण आमचा देव येशूला शब्द बनवून जगात पाठवलं, हालेलुया. देहधारी बनवून पाठवलं. आम्हाला किती पण सजवा, किती पण करा, पण आम्ही साप नाही होऊ शकत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पण आम्ही मानव आहोत आणि मानवाला देवाबरोबर कनेक्ट होण्यासाठी देवाला मानव बनून खाली यावं लागलं, हालेलुया. आमच्यामध्ये आला तो, त्याने वस्ती केली. काय तरसत होते जुन्या काळातले लोक, काय तरसत होते. मला देवाच्या भेटीसाठी जायचंय. एक वचन आपलं टायटल कुठेही मीटिंग असली आहे की नाही, स्तोत्र 122 आणि 1. ते मला जेव्हा म्हणाले परमेश्वराच्या घराकडे जाऊ, तेव्हा मला काय झालं? सगळ्यांना आनंद झाला पाहिजे, आमेन, हालेलुया. देवाच्या घराकडे जाताना दावीद राजा म्हणतो मला, अरे 66 युद्ध जिंकणारा राजा, इस्रायलात असा राजा झाला नाही प्रियांनो. एवढं यश कुणी आजपर्यंत बघितलं नसेल. असा महान राजा, आणि तो मला आनंद कशात आहे? मला सोनं नाणं चांदी राजवाड्यात काय नाहीये प्रियानो. नाचणं गाणं पैसा अडका खाणं पिणं सगळ्या गोष्टी राजवाड्यात आहेत. पण तो म्हणतो की जेव्हा मी माझ्या देवाच्या घराकडे जातो तेव्हा मला खरा आनंद होतो, हालेलुया. जगिक गोष्टीपेक्षा, जगातल्या गोष्टीपेक्षा परमेश्वराच्या भेटीने मला आनंद होतो. हे लोक देवाच्या प्राप्तीसाठी झटत होते, तरसत होते. जेव्हा
या मोशेला देवाला भेटायचं होतं. तो कुठं जायचा भेटायला? बंगल्यावर. मोठ्याने बोला. डोंगरावर. आज लोकांना टॅक्सीने मिळाली ना. एक वेगळा चॅप्टर चालू होतो. बसमध्ये बसायला जागा नाही मिळाली ना, तो दिवस त्यांचा पूर्ण रागात निघून जातो. एक छोटस संकट, एक त्रास आला, मोशे उंच पर्वतावरती चढून जायचा. तिथे काही लिफ्टचं बटन नव्हतं. खूप ठिकाणी तुम्हाला ही गोष्ट पाहायला मिळेल. लोक सेवा करून घेण्यासाठी तरसलेले आहेत, पण हा मोशे देवासाठी, देवाची एक भेट घेण्यासाठी, प्रभू बरोबर त्याचे एन्काउंटर होण्यासाठी उंच डोंगरावर चढून जातो. हालेलुया. पण आज मोशेला डोंगर चढायची गरज नाही, कारण की तो डोंगरावर नाही, तो डायरेक्ट खाली लोकांमध्ये उतरून आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हे जे तत्व आहे ना, ही मेंटॅलिटी मधून घाण काढून टाकाय. कचरा आहे हा. तिथं गेल्यावर मला प्रभू भेटल, मी तिकडं गेल्यावर, त्यांनी हात ठेवल्यावर, त्यांनी असं केल्यावर, तसं नाही. तू गुडघे तर टेक, माझा प्रभू तिथं येऊन तुझी भेट घेईल. तू प्रार्थना कर, तू जिथं आहेस तिथं त्या ठिकाणावरती तुला तो प्रभू भेटल्याशिवाय राहणार नाही. आयसीयूत पडलाय, मरायला लागलाय, नाही नाही ते पास्टर आल्याशिवाय मी बरा होणार नाही. अरे हट, वेडा आहेस तू. तुला त्या बेडवरती काठीने धोपटला पाहिजे. हालेलुया. तुला तिथंच समजायला पाहिजे तुला कुणाची गरज आहे. हालेलुया. तू हात तर मार. पास्टर ज्या देवाकडे प्रार्थना करतो ना, तो देव स्वतः तुला भेटायला आल्याशिवाय राहणार नाही, तुझी परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. आज आम्हाला या गोष्टीचं अगत्य आहे प्रियांनो. ही गोष्ट आपण नितांत श्रद्धेने आम्हाला हाताळता आली पाहिजे. प्रभू आज आमच्यासाठी काय? मोशे तरसलाय, नोहा तरसलाय. काय दिवस असतील नोहाचे. आता सगळ्या स्टोरी तुम्ही वाचता, एकदम शॉर्ट मध्ये दिलेल्या असतात बायबलमध्ये. हा, मग त्या नोहाने मग तारू बांधले, त्याच्यात जाऊन बसला, सगळे आले, दरवाजा बंद झाला, पाऊस पडला, मग नोहा अर्रात पर्वतावर थांबलं, मग ते उतरला आणि सगळं. हे असं एवढे इझी घेऊ नका. अरे किती दिवस तो तारवत होता, वर्षभर तरी तारवाच्या आत असेल तो. पाणी ओसरलंय का? कावळा सोडतोय, कबूतर सोडतोय, आणि कावळा तर एकदा परत आलंच नाही. असे कावळे चर्चमध्ये घेऊ नका. काय स्थिती आहे? तो वाट बघतोय. जेव्हा तुम्ही वाट बघताना स्थिर राहताना, तुम्ही देवाला प्रसन्न करत असता. खूप महत्वाचं आहे. आणि जे उतावीळ होतात त्यांना हागाबरोबर लग्न करावं लागतं. घाई गडबड करायची नाही. आपली मम्मी सारा, तिने चूक केली आहे की नाही. देवाची योजना आहे तिच्याद्वारेच, पण तिने मध्येच दासीला मध्ये घेऊन आलं. आजपर्यंत प्रॉब्लेम आहे. आजपर्यंत. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस हे लोक देवाला भेटायसाठी तरसत होते, देवाच्या उपस्थिती पुढं, आज आम्हाला त्या गोष्टी फार सहज मिळाल्यात, म्हणून कदाचित त्याची किंमत आम्हाला वाटत नाही. दावीद ज्यावेळेस निघाला ना कराराचा कोश आणायला, आता तो राजा आहे. राजा कसा पाहिजे? डिसिप्लिन खूप जपलं पाहिजे. आम्ही ते लोक आमेन म्हणतील. कसला आमेन? कसलं डिसिप्लिन आलंय देवा पुढं? डिसिप्लिन तुमच्या घरात, डिसिप्लिन तुमच्या जीवनात, तुमच्या परिवारात, तुमच्या शाळेत, तुमच्या कामाच्या ठिकाणी, जिथं देवाचं राज्य आहे ना, तिथं देवाची इच्छा देवाच्या योजनेप्रमाणेच पूर्ण झाली पाहिजे. हालेलुया. काय केलं दावीदाने? हजारो लोक संगती घेतले. ओबेद-एदोम गित्तीच्या घरातून कराराचा कोश उचलला, आणि जे याजक आहेत ते खांद्यावरती कोश घेऊन चाललेले आहेत. राजाचं काम आहे रथात वगैरे घोड्यावरती आयटीत बसायचं, पुढं चालायचं, कोश घेऊन चाललेत, वाजन वाजवणार. या राजाला घोडा नको, याला कुठली गोष्ट नको. हा खाली उतरतो
आणि हा डान्स 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 पाहिजे, नाही तर मी मरणार आहे, असं ईश्वर प्राप्तीसाठी जुन्या करारात दिसतं. आणि आज गुडघे टेकायच्या आधी उपस्थिती उतरते. प्रार्थनेत मुख उघडण्याच्या आधी जाणवतं माझ्या प्रभूने ताबा घेतलाय. रस्त्याने नुसतं चाललं, प्रार्थनाही करत नाही, जाणवतं देवदूतांनी मला घेरलंय. हालेलुया. जस्ट तुम्ही प्रार्थनेसाठी मुख उघडता, अद्भुत अलौकिक गोष्टी व्हायला सुरुवात होतात. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूला शोधताना किंवा प्रार्थना करताना असं वर बघून करू नका. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, ठीक आहे, पण त्या बापाने त्याचा पुत्र तुमच्यासाठी इथं पाठवलाय. आमेन. आणि त्याचा पवित्र आत्मा तिकडे नाही, आता तुमच्या आत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो पवित्र आत्मा त्याने तुमच्यामध्ये दिलाय. आज नंतर स्वतःमध्ये देवाला शोधण्याचा प्रयत्न करा. जे माझ्या हृदयाचं सिंहासन आहे त्याच्यावर काय बसलंय, कोण बसलंय? 17व्या अध्यायात प्रकटीकरणाच्या श्वापदावरती एक स्त्री बसलेली आहे, पण आमच्या हृदयात कोण बसलंय हे आम्ही शोधलं पाहिजे. कुठल्या गोष्टीला आम्ही अधिक महत्त्व दिलंय? आम्ही मोठेपणासाठी भुकेला आहोत का? आम्ही पैशाच्या मागं पळणारे आहोत का? आम्ही दिखाव्याच्या मागं पळणारे आहोत का? कुठल्या गोष्टीसाठी आम्ही देवाकडे आलोय? खरंच तो शब्द देही झालाय, तो शब्द माझ्यामध्ये पण वस्ती करतो का? 2000 वर्षापूर्वी जसा तो देह धारण करून आला, तो येशू माझ्या जीवनात आहे का? जर येशू खरंच आमच्या जीवनात आहे, तुम्ही ऐकताय चर्च, तुम्ही मुख उघडणार ना, तो शब्द तुमच्या मुखातून बोलेल. हालेलुया. शब्द तुमचे नसतील, तिथून पुढे शब्द तुमच्या परमेश्वराच्या असतील. आणि जे तुम्ही बोलाल, समुद्र असला तरी दुभागणार, कारण बोलणारा पॉवरफुल आहे.
हालेलुया. चिन्ह चमत्कार घडतील, अद्भुत गोष्टी घडतील, कारण की हे देवाचं पवित्र वचन आहे आणि त्या शब्दाच्या द्वारे महान गोष्टी घडतात. हे रहस्य शिष्यांना कळालं नाही. खूप रहस्य शिष्यांना कळत नव्हते. नंतर येऊन विचारले, ते पेरणाऱ्याचा दाखला काय झालं त्याचं? त्याचं असं आहे, ते तुम्ही ते बोललात, ते 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 का बोललात असं? नंतर जाऊन प्रभूला विचारायचे. त्यांना खूप गोष्टी कळत नव्हत्या. येशू ख्रिस्त रॅप्चर सेकंड करा होणार, या शब्दाने सगळं घडतं. या शब्दाने लोक बरे का नाही होणार, रोग का नाही निघून जाणार, कारण त्याला स्वतःच्या शब्दाची किंमत माहिती आहे. 100 लोक सांभाळणारा माणूस कसा असेल? तो एखाद्याला म्हटला ना उठ, तर त्याला उठावंच लागतं. तो एखाद्याला म्हटला ना बस, तर बसावंच लागतं. त्याच्या शब्दाला किंमत आहे. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, शताधिपतीच्या शब्दाला किंमत आहे. त्याची एवढी किंमत आहे, जगात नाव आहे, पण त्याला माहिती आहे माझं म्हणणं फक्त लोक ऐकतील, आजार ऐकणार नाही. माझा अधिकार फक्त माणसावरती. या शताधिपतीला त्याच्या हाताखाली लोक आहेत, पण त्याचा आवडता चाकर आजारी पडलाय. प्रभूकडे आला. आता तो आल्याबरोबर लोकांनी प्रभूला कळवलंय की हा आहे ना, ह्यांनी सभास्थान बांधून दिलंय. सभास्थान म्हणजे काय? लोक एकत्र येण्यासाठी जागा, जिथं प्रार्थना होणार. म्हणजे चांगलं काम केलं त्याने. प्रभू काहीच विचारत नाही, मी तुझ्या घरी येऊ का? चल, डायरेक्ट तयार झाला प्रभू, मी तुझ्या घरी यायला तयार आहे. तो काय म्हणतो? प्रभू तू माझ्या छपराखाली यावं ही माझी योग्यता नाही, शब्द मात्र बोल. हालेलुया. शब्दाला त्याने शब्द बोलायला लावला. शब्दाला त्याने शब्द, त्याला माहित आहे या शब्दाने आकाश निर्माण होतं, माझा चाकर का नाही बरा होणार? या शब्दाने सगळं घडतं. या शब्दाने लोक बरे का नाही होणार, रोग का नाही निघून जाणार, कारण त्याला स्वतःच्या शब्दाची किंमत माहिती आहे. 100 लोक सांभाळणारा माणूस कसा असेल? तो एखाद्याला म्हटला ना उठ, तर त्याला उठावंच लागतं. तो एखाद्याला म्हटला ना बस, तर बसावंच लागतं. त्याच्या शब्दाला किंमत आहे. हालेलुया. त्याची एवढी किंमत आहे, जगात नाव आहे, पण त्याला माहिती आहे माझं म्हणणं फक्त लोक ऐकतील, आजार ऐकणार नाही. माझा अधिकार फक्त माणसावरती आहे, आजारावर नाही. पण प्रभूचा अधिकार आजारावरती आहे. तो शब्द बोलला, आजाराला पण जावं लागेल. त्या प्रभूच्या शब्दाने, ज्यावेळेस प्रभूने शब्द बोलला, त्याच घटकेला या शताधिपतीचा चाकर बरा झाला. या शब्दाला खूप सामर्थ्य आहे. आणि म्हणून आज आमच्या शब्दाची आम्ही किंमत केली पाहिजे. हिम्मत असेल तर आमेन म्हणून टाका. स्वतःच्या शब्दाची किंमत करायची. जे लोक स्वतःला झिरो समजतात त्यांचे शब्द बदलत जातात. पण ज्यांना माहिती आहे की माझे शब्द महत्वाचे आहेत, शब्द बोलतानाच विचार करून बोला, प्रार्थनापूर्वक बोला. आमेन. खोटे आश्वासन देऊ नका, भूलथापा देऊ नका, खोट्या गोष्टी सांगू नका. ही देवाची योजना नाही तुमच्यासाठी. आमेन. आपलं बोलणं होय तर होय, नाही तर नाही. ख्रिस्ती लोक शपथ घेतात का? कारण आमचा प्रत्येक शब्द शपथ आहे. किती लोक आमेन म्हणतील? आम्हाला शपथीची गरज नाही, कारण की प्रत्येक शब्द शपथेसारखा आहे, खराच आहे. आम्ही खोटं बोलूच शकत नाही. सत्यतेने वर्तणं गरजेचं आहे. ते सत्य येशू ख्रिस्त आहे जे आमच्यामध्ये प्रभूने दिलेला आहे. हा प्रारंभीचा शब्द आहे जो देहधारी झाला. प्रभूने देहधारणा केली, स्वर्ग सोडला. देव असताना त्याचं गौरव बाजूला ठेवलं. गौरव घेऊन आला असता तर स्वर्गात जे त्याचं गौरव आहे ते जसेच्या तसं घेऊन जर खाली येऊन उभा राहिला असता तर जगात एकही माणूस जिवंत राहिला नसता. ऐकता तुम्ही? कारण त्याचं मुख कोणी पाहू शकत नाही. हालेलुया. त्याचा चेहऱ्याकडे कोणी पाहू शकत नाही. त्याचं जे तेज, त्याचं गौरव होतं, त्याने पित्याकडे ते जमा करून ठेवलं. स्वर्गात खूप चांगली सोय आहे. प्रेज लॉर्ड. खूप गोष्टी स्वर्गात जमा केल्या जातात. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. खूप अशा गोष्टी आहेत. देवाला राग आला तर तो 7 वाट्यांमध्ये त्याचा राग जमा करतो की नाही करत? तुम्ही बँकेत कसे पैसे जमा करता, तसं देव त्याचा राग वाट्यांमध्ये टाकतो. राग घेतो, वाटीमध्ये टाकतो, नंतर बघतो यांना. 7 वाट्या ज्या दिवशी फुल होतील त्या दिवशी संपूर्ण जगाचा कार्यक्रम होईल. आणि असा होईल का तो बंद
होणार नाही लवकर. आमेन. 7 वर्ष प्रोग्राम होणार आहे, फार भयंकर. देवाच्या प्रिय लोकांनो, जे तुम्ही रडता, अश्रू ढाळता प्रभू समोर, ते पण स्वर्गात साठवले जातात. ज्या तुमच्या प्रार्थना आहेत त्या पण वाट्यामध्ये साठवल्या जातात. ज्याही गोष्टी आहेत महत्वाच्या त्या स्वर्गात साठवल्या जातात. मग आज देवाचा शब्द आहे आमच्यासाठी, देवाचं वचन आहे आमच्यासाठी. आणि देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने आम्हाला स्पष्ट केलेलं आहे की हा जो प्रारंभीचा शब्द आहे, जो देहधारी झालेला शब्द आहे, देवाचं वचन जगामध्ये आलेलं आहे. या वचनाकडं, त्या येशूकडं, त्या अलौकिक शरीरांमध्ये असताना कोणी पाहू शकत नाही. म्हणून त्याने ते गौरव तिथं स्वर्गात टाकून दिलं, ठेवून दिलं तिथं पित्याकडं. नको हे गौरव. आणि गौरव ते सोडून तो एक मनुष्य बनून तुमच्या आणि माझ्यासाठी जगात आला. पण तो जगात आला, ज्यांनी ओळखला हा देवाचा पुत्र आहे त्यांचं कल्याण झालं. किती लोक आमेन म्हणतात? नाझरेतमध्ये मिरॅकल झाले? एवढे नाही झाले, सगळीकडे खूप मिरॅकल झाले. का? कारण की ते म्हणायचे देवाचा पुत्र आहे. नाझरेतमध्ये मिरॅकल नाही झाले. का? कारण की ते म्हणायचे हा योसेफाचा पुत्र, मरियेचा पुत्र आहे. म्हणजे त्याला आध्यात्मिक दर्जावरून त्याला डाऊन आणलं. सैतान नेहमी तुम्हाला डाऊन आणायचा प्रयत्न करतो. हालेलुया. नाझरेतचे लोक त्याला आध्यात्मिक स्तरावरून जगिक स्तरामध्ये आणत होते की हा कोणाचा मुलगा आहे? योसेफाचा मुलगा आहे. म्हणून तिथे चमत्कार झाले नाही. सैतान नेहमी तुम्हाला डाऊन करण्याचा प्रयत्न करतो. येशू ख्रिस्ताला काय सांगितलं? उंच डोंगरावरती नेलं. काय म्हटलं? इथून खाली उडी मार. तो कधीच म्हणणार नाही उंचावर जा, तुझं चांगलं होऊ दे, तुझं कल्याण होऊ दे, तुझं खूप जीवनामध्ये तुला चांगल्या गोष्टी मिळू दे, असं कधीच नाही म्हणणार. लाडी गोडी लावून उंचावर नेल. तुम्हाला वाटेल काय सैतान आहे माझा, इतकं उंच आणतं का कोणी? कुणीच नाही आणत माझ्या सैतानासारखं कोणी, असं लोक म्हणतील. पण तिथं गेल्यावर तो तुम्हाला सांगेल मार उडी. देवदूत आहेत ना झेलायला. आणि काही महाभाग असे उड्या मारतात, हातपाय मोडून घेतात, डोके फोडून घेतात. नको तिथं उड्या मारू नका. देवदूत अजिबात येणार नाही. दूत येणार नाही. भूत यायची गॅरंटी आहे, दूत काही येणार नाही. मग मी काय वचनाच्या विरुद्ध शिकवतो का? देवाची परीक्षा पाहिली, देवाची परीक्षा नाही पाहायची. हालेलुया. चमत्कार तेव्हाच होतात जेव्हा देवाचं गौरव होणार आहे. देव विनाकारण काही करत नाही. जिथं देवाचं गौरव होणार आहे तिथं हिलिंग, डिलिव्हरन्स, मिरॅकल, अद्भुत गोष्टी घडतात. ज्यांनी मनात ठरवलंय एवढी नोकरी मिळूस तर प्रार्थना, नंतर विकास कांबळेला टाटा बाय बाय. नाही मिळत नोकरी तुला, देव तुला इथंच बसवून ठेवणार. ऐकताय तुम्ही? उद्दिष्ट जर चुकीचा ठेवला तर जीवनात काही मिळणार नाही. उद्दिष्ट चांगला असेल तर त्या उद्दिष्टासाठी परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आमेन. हालेलुया. ज्या जुन्या करारामध्ये असंख्य घटना आहेत, लोक तरसत होते देवाला पाहण्यासाठी. पण आज तोच देव देहधारी होऊन तोच प्रभू जगामध्ये आला. येशूच्या येण्याने सगळे जगातल्या सगळ्या गोष्टी बदलून गेल्या प्रियांनो. इतिहासाचे 2 भाग झाले, ख्रिस्तपूर्व आणि ख्रिस्ताच्या नंतरचा काळ. येशूच्या येण्याने सगळा कालखंड विभागला गेला. येशूच्या येण्याने सगळी दुनिया बदलून गेली. पाप रहित जीवन जगण्यासाठी परमेश्वराने आपले एक आशा दिली. जुन्या करारातले लोक म्हणजे कसे होते? म्हणजे एकदम पाप करायच्या फुल मूडमध्ये असायचे आहे ना. एकदम आपण जाऊन हे पाप करू, आणि एखाद्याने जर कोणाला त्रास दिला, तुला बघतोच पुढच्या रविवारी ना चर्चमध्ये एक बकरा द्यायची तयारी ठेवतो, पण तुझा तर कार्यक्रमच करतो. लोक अशा मेंटॅलिटीचे झाले नाही का? म्हणजे मी अर्पण करायची तयारी, तू आणून ठेव रे, तू 2 शेरडं आणून ठेव घरी, याला बघतो मी. मग तिकडं मारामाऱ्या पण करतील आणि लगेच रविवारी प्रभू मला क्षमा कर. अशा प्रकारचा जुना करार होता. पण नवीन करारामध्ये परमेश्वराने सर्व गोष्टी आपल्यासाठी बदलून टाकल्या. बोलो येशू मसीह की. परमेश्वराने आपल्यासाठी सर्व काही गोष्टी बदलून टाकल्या. कलसीकरास पत्र 1 अध्याय 15 ते 17 वचनं. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. नेक्स्ट. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात
आमेन. सगळ्याच्या पूर्वीचा कोण आहे? येशू ख्रिस्ताबद्दल वचन लिहिलं. जसं आपण म्हणतो की परमेश्वर अल्फा आणि ओमेगा आहे, तर येशू ख्रिस्त पण अल्फा आणि ओमेगा आहे. आमेन. जर तुम्ही म्हणता की माझ्या देवाचं नाव यहोवा राफा आहे, आपला येशू पण यहोवा राफा आहे, पवित्र आत्मा पण, कारण ते तीन वेगळे नाही, ते एकच आहेत. ज्या ज्या उपमा तुम्ही देवासाठी वापरता त्या सर्व उपमा येशूसाठी पण आहेत, पवित्र आत्म्यासाठी पण आहे. पवित्र आत्मा पण तेवढाच हिलिंग करतो आणि येशू ख्रिस्त पण तेवढंच हिलिंग करतो जो यहोवा राफा करतो. तर हे देवाचं पवित्र वचन आहे की सर्व काही येशूच्या द्वारे निर्माण झाले. मग तो निर्माण करता आज आमच्यासाठी स्वर्ग सोडून पृथ्वीवरती आलेला आहे. आमेन. हालेलुया. जर त्याने स्वर्ग सोडलाय तर त्याच्यासाठी आम्ही काही पण सोडायला तयार झालं पाहिजे. प्रेमाची एक पद्धत आहे की नाही अशी, हो की नाही? एखाद्या कार्यक्रमात तुम्ही गेले आणि लग्नात तुम्हाला आहेर आला 500, तुम्ही लिहून ठेवता अशा व्यक्तीनं माझ्या लग्नात 500 रुपये आहेर केलेला आहे. त्याच्या लग्नात तुम्ही गेल्यावर 25,000 करता, बरोबर ना? फार उदार लोक आहेत ते. करता. ज्यांनी 500 रुपये केलाय तर तुम्ही 400 तरी करताल. 500 कराल, 1000 कराल, काहीतरी कराल. पण ज्या मानाने तुम्हाला मिळालंय तुम्ही त्या मानाने कराल. आज देवाने आमच्यावर कशी प्रीती केली आहे, देवाने आमच्यावर कसं प्रेम केलंय, त्याने आमच्यासाठी स्वर्ग सोडून दिला आणि तो आमच्याकडून ही अपेक्षा करतोय की आम्ही वाईट गोष्टी सोडून त्याच्याकडे यावं. हालेलुया. आम्ही आमचा गर्व सोडून देवाकडे आलं पाहिजे. आमच्यातला द्वेष सोडून, राग सोडून, नको त्या गोष्टी सोडून आम्ही देवाकडे आलं पाहिजे. जसा जादूगाराचा जीव त्या पोपटामध्ये, तसा काही लोकांचा जीव बऱ्याच वस्तूंमध्ये अडकलेला असतो, बऱ्याच गोष्टींमध्ये अडकलेला असतो, बऱ्याचशा जगिक गोष्टींमध्ये अडकलेला असतो. त्यांना असं वाटतं की जर मी हे सोडलं तर माझं काय होईल. पण एकदा सोडून तर बघा परमेश्वर तुम्हाला कसा आशीर्वादित करतो. हालेलुया. कित्येकदा लोक व्यसन सोडण्याचा प्रयत्न करतात, का सुटत नाही? खूप लोक आहेत असे, व्यसन सोडण्याचा मनापासून प्रयत्न करतात पण ते सुटत नाही. परत त्यांना 4 दिवसांनी आठवण येते, परत त्या गोष्टीकडे ते जातात, परत त्याच गोष्टीमध्ये ते अडकत राहतात. एखादी गोष्ट सोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि परत रिवर्स होऊन लोक तिथे येतात. कारण तुम्हाला सांगतो, हे शरीर आहे ना, माती आहे. किती लोक आमेन म्हणतील? शरीर माती आहे, ते सोनं नाही होऊ शकत. माती मातीच राहणार. हे शरीर माती आहे आणि ना जसं लोखंडाकडे लोहचुंबक म्हणजे लाईक अट्रॅक्ट होतं, तशी ही मातीकडेच खेचत राहते माणसाला. पण जो आत्मा आहे तो आम्हाला स्वर्ग राज्याच्या गोष्टीकडे खेचतो. तुमच्यात कुठल्या गोष्टीला प्राधान्य आहे? जर तुम्ही आत्मिक रीतीनं बलवान आहात, तो शब्द तुम्ही ग्रहण केलाय देवाचा, तुमचा आत्मा स्ट्रॉंग आहे, मग तुम्हाला कोणीच पाडू शकत नाही. हालेलुया. किती कसलेले पैलवान येऊ द्या, कोणीच तुम्हाला पाडू शकत नाही, कारण की तुम्ही आपला हात देवाच्या हाती दिलेला आहे. तुमच्यामध्ये एक अफाट शक्ती निर्माण होते. परमेश्वर तुम्हाला ताकद देतो. कोणी कितीही तुम्हाला बोलो. दावीद पडला पापात पण योसेफ नाही पडला. योसेफाने डायरेक्ट म्हटलं, मी माझ्या देवाच्या विरुद्ध कसा पाप करू, पळून गेला तो तिथून. प्रभूची स्तुती असो. आज अशा लोकांची देवाच्या राज्यामध्ये गरज आहे की देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये घेऊन जगतील, ज्यांना ठाऊक आहे की देवाचा आत्मा माझ्यामध्ये आहे. आपल्या शब्दांची किंमत करूया. आणि सरते शेवटी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जो शब्द प्रारंभी होता, ज्या शब्दाने सर्व काही निर्माण केलं 2000 वर्षापूर्वी, तो शब्द देहधारी होऊन जगामध्ये आला. तो शब्द परत एकदा येणार आहे. हालेलुया. बायबल स्पष्ट सांगतं की 19व्या अध्यायामध्ये घोड्यावरती एक स्वार बसलेला आहे. प्रकटीकरणाचे अनेक अध्याय तुम्ही पाहाल. 22 अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताचं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. कधी तुम्ही पाहाल पहिल्या 2रा अध्याय सुरुवातीलाच प्रकटीकरणात लाल बुंद डोळे. काय अर्थ त्याचा? डोळे लाल कधी होतात? रागवलेल्या स्थितीत आहे, क्रोधाच्या वाट्या ओतण्याच्या तयारीमध्ये लाल डोळे त्याचे, सोन्यासारखे पाय आहेत त्याचे. का? रस्त्यावर सोनं पडलेलं दिसतं तर पहिला आपण काय करतो? नको बाबा जाऊ दे, नको बाबा जाऊ दे रे, सगळ्यांना पुढे जाऊ दे, मी हळूच उचलून घेणार. त्याचे पाय सोन्यासारखे बायबल सांगतं. का?
जसं ते सोनं आकर्षित करतं, त्याच्या चरणाकडे सगळ्या जगाने आकर्षित व्हावं म्हणून त्याची पावलं सोन्यासारखी. प्रत्येक गोष्टीचा अर्थ. मग त्याचं जे वर्णन घोड्यावरती बसलेलं आहे, सेकंड कमिंगमध्ये येणारा येशू ख्रिस्त, त्याच्या मांडीवरती लिहिलं आहे त्याचं नाव. आणि त्या घोड्यावरती बसलेल्या स्वाराला नाव देण्यात आलंय देवाचा शब्द. आमेन. जो शब्द सर्व निर्माण करणारा, जो शब्द सगळं घडवणारा, जो शब्द बेतलेहेमातील त्या गवाणीमध्ये आला, जो शब्द वधस्तंभावर मारला गेला, जो शब्द तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, जो शब्द 500 लोकांच्या जमावा देखत स्वर्गात घेण्यात आला, तोच शब्द परत एकदा येणार आहे. हालेलुया. आणि तो शब्द असा येईल त्या दिवशी सगळ्यांचे पुढं बंद करणार आहे. आमेन. तुमचे निंदक तिथून पुढं काही बोलू शकत नाही. जे म्हणत असतील की काय रॅप्चर बद्दल सांगता, काय इश्यू बद्दल सांगता, त्या प्रत्येक माणसाला रस्त्यावर उतरून यावं लागेल. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. काय दिवस असेल तो, काय दिवस असेल. ऍक्च्युली आपले मुंबईचं क्षेत्रफळ कॅल्क्युलेशन जर केलं, क्षेत्रफळ म्हणजे किती जागा आहे मुंबईची आणि लोकसंख्या किती आहे ह्याचं कॅल्क्युलेशन जर केलं आणि प्रत्येक माणूस जर रस्त्यावर बाहेर उतरला, 1 स्क्वेअर फूट पण जागा एकाला मिळणार नाही. कळलं तुम्हाला? आता आपण इथे आहेत, काही लोक घरात आहेत म्हणून ते ॲडजस्टमेंट चालतं. काही लोक म्हणतात ट्रॅफिकच्या वेळेस मी बाहेर नाही जाणार म्हणून सगळं गणित नीट चाललंय. पण एक दिवस लक्षात ठेवा, प्रत्येक माणूस रस्त्यावरती येईल. हालेलुया. अशी गर्दी होईल आणि त्या गर्दीतून तुम्हाला देवाचे दूत शोधून शोधून काढतील. हालेलुया. तू बाहेर निकल, तू बाहेर निकल, चल तू ये रे पुढं, अरे मला पण घे, मी पण प्रार्थना, चल तू मागव, चल चल माग, चल तू मागे. जे देवाचे ते वेगळे केले जातील. हालेलुया. सगळं जग देवाचा गौरव पाहिल. आमेन. हालेलुया. शब्द येत आहे प्रियांनो. हालेलुया. त्या शब्दाचा रिस्पेक्ट करा. आणि आज नंतर जो देवाचा शब्द आहे तो आमच्यामध्ये वस्ती करतो पवित्र आत्म्याच्या स्वरूपात. म्हणून आपले शब्द सांभाळून काढा. आमेन. उगाच काहीतरी बोलू नका. शिव्या शब्द द्यायचीच नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? कोणी तुम्हाला शिव्या दिल्या तर त्यांना काय द्यायचं? नक्की पटकन शिवी तर नाही देणार ना, चुकून वगैरे उलट उत्तर देणार नाही देणार, शिवी शाप देणार नाही देणार. आज देवाने त्याचा शब्द आमच्यात दिलाय, त्या शब्दात आम्ही टिकून राहू. आमेन. बोले येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. या आपण एक प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करूया. धन्यवाद 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 येशू. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, प्रारंभीचा शब्द आमच्यासाठी देहधारी झाला आणि त्या शब्दाने आमच्यामध्ये वस्ती केली. तो शब्द आमच्या सानिध्य राहिला. त्या शब्दाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो देवा. तुझ्या शब्दाला सगळ्यांच्या शब्दापेक्षा अधिक किंमत आहे आणि म्हणून तुझ्या बोलण्यापुढं, तुझ्या वचनापुढं आम्ही नतमस्तक होतो देवा. तुझी योजना तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आम्हाला तू कळवावीस प्रभू. दिनी प्रतिदिनी तू आमच्याशी बोलावंस प्रभू, अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. या समयी आम्हा प्रत्येकाचा ताबा तुझ्या पवित्र हाती घे. ज्या ज्या कानांपर्यंत आजचं वचन पोहोचलेलं आहे, इथं उपस्थित किंवा जे ऑनलाईन ऐकत आहेत त्या प्रत्येक परिवारांपर्यंत तुझ्या दैवी सामर्थ्याचा हात तू ठेव प्रभू आणि सर्वांना प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू भर. पवित्र देवा, आम्ही तुझी मनापासून स्तुती करतो. आज आमची तू भेट घेतलीस आणि निश्चित अर्थाने या नाताळाच्या महिन्यामध्ये आम्ही शिकत आहोत की शब्द देही कसा झाला. प्रभू परमेश्वरा, तुझ्या गूढ अनेक गोष्टी या दिवसात तू आम्हाला प्रकट कर आणि तुझा गौरव होऊ दे. येथून पुढचा सगळा वेळ समय तुझ्या हाती देतो. ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन आमेन. बोलो येशू मसीह की.